आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान केले। सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवरती नजर आहे असं सरनाईक म्हणतात। सीसीटीव्हीमुळे ऑपरेशन टायगर सोपं होईल असं सरनाईकांनी म्हटलंय। प्रचार झालाय म्हणूनच ज्या कंपन्यांना बंदी आहे अशा कंपनीचे कॅमेरे बसवले जातात। भ्रष्टाचारापेक्षा भ्रष्टाचार झालाच, पण हा तिथल्या मंदिराच्या सुरक्षेची तडजोड केली गेलेली आहे ही सगळ्यात गंभीर बाब आहे। आणि तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेची तडजोड करण्याचं धाडस कोण करू शकतं, का केलं गेलं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। यातले जे सूत्रधार चौकशी झाली पाहिजे। आम्ही विधानसभेत हीच मागणी केली होती, याची चौकशी झाली पाहिजे। यातून जे कोण सूत्रधार असतील त्यांच्यावर आता बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनीची नावं काढलीत हे आम्हाला कल्पना नाही। परंतु पूर्णतः 10 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो DPCतनं मंजूर केलेला आहे। 62 ठिकाणी आम्ही ते कॅमेरे लावतोय आणि त्याचबरोबर ह्या 62 ठिकाणांबरोबर इतरही ठिकाणी CCTVच्या माध्यमातून आम्ही कॅमेरे अजून भविष्यामध्ये कसे लावता येईल ह्यासाठी SP आणि कलेक्टरना तशा सूचना केलेल्या आहेत। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहितीसुद्धा त्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळेल, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल। त्यांनी कैलास पाटला ओळखलं नाही असं मला वाटतंय, पहिला प्रश्न। आणि काल जो विषय होता त्या विषयापासून कुठेतरी लांब पळण्यासाठी असं काहीतरी हा तुळजाभवानीच्या सुरक्षेचा विषय होता। प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या भावनेचा विषय आहे आणि तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी असं काहीतरी ऑपरेशन टायगर अशा गोष्टी ह्या बोलत आहेत। काही गोष्टी मी बोलत नाही, आता योग्य वेळेवर बोलेन। ज्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या, व्हॉईस सहित त्या कारभाराबाबतीत त्या गोष्टी योग्य वेळी समोर येतील।